स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म स्वरूप. त्यांचा प्रकट दिन हा केवळ एक सोहळा नसून भक्तांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण करणारा दिवस आहे. चला तर मग अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची ही खास कथा अनुभवूया. दत्तगुरूंचे दुसरे अवतार स्वामी समर्थ प्रकट दिन. हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट. श्री नृसिंह सरस्वती महाराज श्रीशैल्य येथील कर्दळी वनात तपस्येला बसले होते. ध्यानस्थ अवस्थेत असताना त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. काळ लोटला आणि एके दिवशी तिथे एक लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी आला. चुकून त्याची कुऱ्हाड त्या वारुळावर पडली. वारूळ फुटले आणि त्यातून दिव्य तेजपुंज असे एक महापुरुष बाहेर पडले. लाकूडतोड्या घाबरला, पण त्या महापुरुषाच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती होती. तेच आपले स्वामी समर्थ. कुऱ्हाडीचा जो वार त्यांच्या मांडीवर झाला होता त्याची खूण स्वामींच्या देहावर कायमची राहिली. स्वामी कर्दळी वनातून बाहेर पडल्यानंतर भारतभर भ्रमण करू लागले. हिमालयापासून रामेश्वरमपर्यंत ते फिरले. 1856च्या सुमारास ते सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेढा येथे आले. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला पोहोचले. तो सोन्याचा दिवस. चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी स्वामींनी अक्कलकोटमध्ये पहिले पाऊल ठेवले. तिथे त्यांनी एका जुन्या खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केला. हाच दिवस स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून आजही जगभरात साजरा केला जातो. अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामींनी अनेक चमत्कार केले, पण ते चमत्कार केवळ दाखवण्यासाठी नव्हते, तर लोकांचा अहंकार दूर करण्यासाठी होते. चोळाप्पांसारखा निष्काम भक्त असो किंवा अहंकारी पंडित, स्वामींनी सर्वांना प्रेमाने सन्मार्गाला लावले. एकदा एका भक्ताने विचारले, स्वामी, आपण कुठून आलात? स्वामींनी हसून उत्तर दिले, आम्ही मूळ पुरुष, वडाच्या झाडाखाली आमचे स्थान आहे. त्यांच्या या शब्दातून त्यांनी आपण स्वतः दत्तगुरूंचेच रूप असल्याचे सिद्ध केले. प्रकट दिनाचे महत्त्व. स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी आजही अक्कलकोटमध्ये आणि घरोघरी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जयघोष होतो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की जेव्हा जेव्हा संकटे येतील तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.